व्यवसाय होता तो लाकडाचा टाल. लाकडाचा टाल हा मेन व्यवसाय होता आणि त्या व्यवसायात त्यांनी प्रचंड पैसा कमावला. पण हा जो कमावलेला पैसा आहे, हा कमावलेला पैसा सगळ्या गोष्टींना तसा वापरलेला आहे. अत्यंत कल्पकतेने त्यांनी बिझनेस केला. चंद्रपूरला साजरी करत असताना आपल्याला एक सांगू इच्छितो, साहेबांनी सर्वच माहिती दिलेली आहे. एक मी सांगतो त्याच्यात मी ॲड करतो की जेव्हा महात्मा गांधी चंद्रपूरला आले होते तर तिथे दोनच वक्ते होते, म्हणजे एक महात्मा गांधी दुसरं देवाजी बापू खोब्रागडे. त्या दोघांचेच त्या ठिकाणी भाषण झाले. हा एक महत्त्वाचा एवढं मोठं काम होतं की म्हणजे दानशूर व्यक्ती होतं देवाजी बापू म्हणजे दानशूर व्यक्ती होतं. पूर्ण कॉलेज बांधलं, बिल्डिंग महाविद्यालय औरंगाबादचं आणि तर अशी म्हणजे कोणत्याही गोष्टीची पर्वा करता म्हणजे समाजासाठी जे काही कर्तव्य ते त्यांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारचं ते एक व्यक्ती श्रीमंत देवाजी बापू खोब्रागडे शतकोत्तर रजत जयंती महोत्सव समिती चंद्रपूर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूर द्वारा आयोजित करण्यात येत आहे. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. श्रीमंत देवाजी बापू खोब्रागडे यांची 125वी जयंती चंद्रपूर शहरात साजरी करण्यात येत आहे. त्यामध्ये आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्टल डिपार्टमेंटतर्फे देवाजी बापूंचा फार मोठा सन्मान असा करण्यात येत आहे. तिथे आपले पोस्टल डिपार्टमेंटने त्यांच्यावर एक स्पेशल कवर म्हणजे इन्व्हेलप टाईप एक स्पेशल कवर त्यांनी काढलेलं आहे. त्या स्पेशल कवरचं इनॉग्रेशन पोस्टल डिपार्टमेंटच्या पोस्टमास्टर जनरल विदर्भ क्षेत्र शोभा मधाडे मॅडम यांच्या हस्ते होणार आहे. सोबत नामदार विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता हे राहणार आहेत, नितीन राऊत साहेब माजी मंत्री हे राहणार आहेत आणि किशोर जोरगेवार आमदार हे राहणार आहेत. त्याच्यानंतर जो कार्यक्रम आहे 5:30 वाजता प्रबोधनाचा, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निंगळे सर आहेत, स्वागताध्यक्ष मारुतराव पत्रुजी खोब्रागडे आहेत आणि प्रमुख वक्ते म्हणून रणजित मेश्राम साहेब नागपूरवरून येणार आहेत न भीमराव वैद्य साहेब येणार आहेत. तर अशा प्रकारचा हा एक भव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. तरी जनतेने फार मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला यावं, जेणेकरून देवाजी बापू खोब्रागडे यांचं काय कार्य आहे समाजाप्रती त्यांनी जे कार्य केलं ते जनतेपर्यंत पोहोचेल. कारण देवाजी बापू खोब्रागडे यांचं कार्य जे आहे ते जेव्हा चंद्रपूरला बाबासाहेबांनी नागपूर येथे 14 ऑक्टोबरला धम्मदीक्षा द्यायचं ठरवलं तेव्हाच लगेचच देवाजी बापू खोब्रागडे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी आग्रह धरला बाबासाहेबांजवळ की चंद्रपूरला धम्मदीक्षेचा कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणून त्यांनी मग 16 ऑक्टोबर 1956ला चंद्रपूर येथे धम्मदीक्षेचा कार्यक्रम यांच्या विनंतीनुसार आग्रहानुसार चंद्रपूरला दिला. असं भारतात 2च ठिकाणी धम्मदीक्षेचा कार्यक्रम झालेला आहे. आणि बाबासाहेबांप्रती म्हणजे इतका आदर 1920मध्ये बाबासाहेबांना जेव्हा देवाजी बापू भेटले तेव्हा मग बाबासाहेबांबरोबर ते जोडले आणि प्रत्येक वेळेस बाबासाहेबांसोबत ते राहिले. बाबासाहेब जे सांगतील त्या पद्धतीने त्यांनी आपल्या मुलाला शिकवलं आणि बाबासाहेबांच्या याच्यावर चालले ना. चंद्रपूरचे प्रथम आमदार बाबासाहेबांनी जो पक्ष काढला होता इंडिपेंडंट लेबर पार्टी स्वतंत्र मजूर पक्ष, त्या पक्षाचे चंद्रपूर पहिले आमदार म्हणून ते निवडून गेले. तर असा त्यांचा तो इतिहास आहे. आणि बल्लारशाह नगरपालिका जेव्हा सुरू झाली ना तेव्हा नगरपालिकेचे अध्यक्ष पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी नगरपालिकेचे ते भूषवलं. आणि त्यावेळेस तिथे काहीच नव्हतं, म्हणजे शाळा नव्हती, काही नव्हतं. तिथे त्यांनी आपली जागा देऊन तिथे शाळा सुरू केली. नगरपालिकेला काही नगरपालिकेची व्यवस्था नव्हती, तर स्वतःच्या पैशांनी नगरपालिकेची बिल्डिंग बांधली त्यावेळेस. तर अशा प्रकारे हा त्यांचा इतिहास हा भरपूर मोठा इतिहास आहे. आणि समाजासाठी त्यांनी बऱ्याचदा म्हणजे बऱ्याच ठिकाणी जागा दान केल्या, लायब्ररीसाठी जागा दान केल्या, विहारासाठी जागा दान केल्या. अशा प्रकारे त्यांचं कार्य आहे. तर मी सर्व जनतेला विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला अवश्य यावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. कारण देवाजी बापूंची माहिती जनतेपर्यंत जाईल. कारण देवाजी बापूंचं कार्य फार मोठं होतं, जनतेपर्यंत गेलेलं नाही म्हणून हा कार्यक्रम घेऊन जनतेपर्यंत लोकांपर्यंत कार्य गेलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम घेता. धन्यवाद. जय भीम, जय भारत.